बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शहादा तालुक्यातील पुसनर येथे एकाच रात्रीतून 5 ठिकाणी धाडसी घरफोडी छोट्या मार्फत करण्यात आली असून सुमारे 25 लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। नंदुरबार जिल्ह्यात नवीनच पोलीस अधीक्षकांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर चोरांनी ही धाडसी चोरी केल्याने त्यांनी पोलीस अधीक्षकांसमोरच आव्हान उभे केले आहे। पुसनर तालुका शहादा येथील शरद बाबू पाटील, सुनीता हिरालाल पाटील, सुनीता काशीनाथ पाटील, मीराबाई आनंदा कोळी आणि चुनीलाल पुना मिस्त्री यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून बुधवार रात्री सुमारे 1:30 ते 3:30 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 5ही घरांमध्ये जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला। शरद बाबू पाटील हे गुजरात येथे आपल्या परिवारासह गेले असता त्यांच्या घराला कुलूप लावले होते। तसेच सुनीता हिरालाल पाटील ह्या शहादा येथे उपचार घेण्यासाठी खासगी दवाखान्यात दाखल होत्या, तर गावातील सुनीता काशीनाथ पाटील या 40 गाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या कथा श्रवणासाठी गेल्या होत्या। त्याचबरोबर मीराबाई आनंदा कोळी आणि चुनीलाल पुन्हा मिस्त्री हे देखील बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी कुलूप लावलेल्या घरांवर आपले लक्ष करीत धाडसी चोरी यशस्वी केली। यात शरद बाबू पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कपाटात ठेवलेले 5 तोळ्याची सोनसाखळी, 3 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व 2 तोळ्याच्या साखळ्या तसेच हातातील 2 सोन्याच्या अंगठ्या असा जवळपास 15 तोळ्याचा मुद्देमाल गेल्याची माहिती शरद पाटील यांनी दिली। त्याचबरोबर शरद पाटील यांच्या पत्नींनी राहत्या घरातील देवघरात जवळपास 10 तोळे सोने ठेवले होते। सुदैवाने ते चोरट्यांच्या हाती लागल्याने अजून मोठे होणारे नुकसान टळले। तर सुनीता हिरालाल पाटील यांच्या 3 तोळ्याची साखळी, 1 सोन्याची अंगठी व 2 तोळ्याची मंगलपोत असा जवळपास 4 तोळ्याचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला। त्याचबरोबर सुनीता काशीनाथ पाटील यांच्याकडे 2 तोळ्याची साखळी चोरट्यांनी चोरून नेली व गावातीलच राहणाऱ्या मीराबाई आनंदा कोळी यांच्या जवळपास 1 तोळ्याचे कानातले झुंबर व चुनीलाल पुना मिस्त्री यांचे 1600 रुपये रोख व 3 तोळा सोन्याची पोत चोरट्यांनी या 5ही घरात डल्ला मारून जवळपास 20 ते 25 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला। चोरट्यांनी भुंकणाऱ्या पाळीव श्वानला देखील हल्ला करून जखमी केले आहे। सकाळी शरद बाबू यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरड करीत घडण्याची माहिती सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच यांना दिल्यानंतर सदरील घटना लक्षात आली। पोलीस पाटील, सरपंच यांनी सदर बाब सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना कळवल्यानंतर घटनास्थळी लागलीच चव्हाण आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले। सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ डॉग स्क्वॉड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक टीम यांना पाचारण करीत तपासाची चक्री फिरविली असता डॉग स्क्वॉडने घटनेच्या ठिकाणावरून कहाटूर रस्त्याकडे चोरट्यांचा माग दाखवला। या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण असून पोलिसांपुढे मोठे आव्हान चोरट्याने उभे केले आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सारंगखेडा पोलीस स्टेशनला सुरू होती। गेलो 3 दिवसापासून मुलगाकडे। आज सकाळी बाजूवाल्याने पाहिलं कुलूप तोडलेलं आहे, तो आम्हाला फोन केला त्यांनी, मग आम्ही चालू। किती नुकसान झालंय तुमचं? काय चोरी झाली? सोनं आणि चांदी आणि पैसे। सोनं किती गेलं? सोनं 12 ग्रॅम, 12-13 ग्रॅम। चांदी? चांदी 5 बार। पैसे? 40,000 रुपये। 40,000 रुपये इथं कपाटातच ठेवलेले? हा, कपाटात ड्रॉप आहे। तुम्हाला कसं कळालं ते? बाजूवाल्याने मला फोन केला होता। अच्छा अच्छा, फरियाद केली का आपण? नाही। माझे नाव प्रवीण जगन्नाथ चौधरी, उपसरपंच पुसनर। काय चोरीची घटना घडली आपल्या गावामध्ये? आमच्या इथं रात्री पहाटे 2 वाजता 2 ते 3च्या सुमारास काही चोर आले होते, पण आम्हाला काही समजलं नाही। रात्री 5-6 घरफोडी करून निघून गेले ते। किती नुकसान झालेलं आहे? नुकसान प्रत्येकाचे, कोणाचे सोनं होतं, कोणाचे रोकड रुपये होते, ते त्यांनी नेले। तरी किती अंदाज सांगता येईल आपल्याला? अंदाज प्रत्येक घराचे अलग अलग आहे ना। तर काय काय झालं प्रत्येक घरामध्ये? कितीचं गेलं ते सांग। एक शरद बाबू पाटील यांच्या घरातनं 12-13 तोळे रक्कम गेली। चुनीलाल पुना मिस्त्री यांच्या घरातनं सुद्धा 2-3 तोळे रक्कम गेली। आणि एक सुनीताबाई हिरालाल पाटील हे आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, ते पण घरी नव्हते, त्यांच्या घरातून पण सोनं गेलेलं आहे। आणि एक ते काय नाव आहे, काशीनाथ रामू पाटील यांच्या घरातनं सुद्धा चोरी झालेली, तिथनं पण सोनं गेलेलं आहे। आणि एक मीराबाई आनंदा कोळी
हे पण घरात नव्हते, हे गावाला गेलेले आहेत. त्यांच्या घरातनं सुद्धा थोडंफार 5-10 ग्रॅम वगैरे काही ना काही रोकड रुपये 1000-2000 ते पण लंपास केले त्यांनी. कोणी पाहिलं का यांना? पाहिलं कोणी नाही. रात्री सर्व शेतात चालले जाता. रात्रीची लाईट येतं, काहीच कोणाला समजलं नाही, दिसले पण नाही. घरात कोणीच नव्हतं का? घरात जे घरफोडी झाली तेवढ्या घरात कोणीच नव्हतं, सर्व बाहेर गावीच गेलेले होते. शेजारा पाजारांच्या लक्षात नाही आलं काय? कोणीच नाही. रात्री लाईट राहते, शेतकरी वर्ग आहे, सर्व शेतात जाता. आणि 2 ते 3च्या सुमारास चोरी झाल्यामुळे काही कोणाला कळलं नाही ते. सुनीताबाई काशीनाथ पाटील. कुठे राहता तुम्ही? पुसनदला. काल आपल्या घरात चोरी झाली, बरोबर? तर तुम्ही कुठे गेल्या होता? मी सकाळी 6च्या गाडीमध्ये चाळीसगावला गेली. चाळीसगावला गेल्या होत्या. हे कधी समजलं तुम्हाला आपल्याकडे चोरी झाली असं? कालच गेली मी. आज समजलं. आज सकाळी समजलं. किती चोरी झाली असं वाटतं तुम्हाला? चोर आहे मारो. तोला होती सकाळी. पैसे किती होते? पैसा 400-500 रुपये आता. 400-500 रुपये. आणि 2 तोळ्याची साखळी होती. चाळीस चांदी वगैरे होती का? नाही, काही चालली नाही. नाही. ठीक. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.